बीडमधील कालचा मोर्चा हा राजकीय करिअरसाठी होता। बीडमधील आक्रोश मोर्चावरून अंजली दमानिया यांनी उपस्थित नेत्यांवर हा निशाणा लगावलाय। राजकीय पोळी भाजण्यासाठीच नेते लढत आहेत, असाही दमानियांचा निशाणा आहे। रेती वाळू माफिया जो आहे तो यांचा मोठा आहे, आमचा छोटा आहे, म्हणून हे त्यांच्या विरुद्ध लढताय की काय? त्यांची दादागिरी मोठी आहे, आमची दादागिरी थोडी कमी पडतीये, म्हणून हे लढतायत की काय असा प्रश्न पडतो। म्हणून मी त्या मंचावर गेले नाहीत, पण ही माणसं स्वतःच राजकारणाची पोळी भाजून घ्यायला तिथे गेले होते आणि त्यांची लढाई आहे। त्यांना संतोष देशमुखांची किंवा त्यांच्या परिवाराशी काही देणं घेणं नाहीये। एकीकडे ते म्हणतील की राजकारण आम्ही बाहेर ठेवून हे करतोय, पण हे साफ चुकीचं आहे। कुठेतरी यांना स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे, राजकारण करायचंय, म्हणूनच ते लढतायत। कालचा मोर्चा म्हणजे राजकीय ड्रामा होता। सुरेश दसांच्या राजकीय करिअरसाठी हा मोर्चा असल्याचं अंजली दमानिया तुम्ही कोणाचे नाव घेता राव? चला।